कोल्हापुरी चपलेची भुरळ आता जगाला पडली आहे, एवढी की याच कोल्हापुरी चपलेसाठी मोठी रक्कम मोजायला विदेशी नागरिक तयार आहेत। नेमके ही कोल्हापुरी चप्पल कशी आहे आणि या चपलेची किंमत किती आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। कोल्हापूरच्या ज्योतिबाची सासनकाठी आणि अंबाबाईची खना नारळाची ओटी, ऊसाचा हिरवागार मळा आणि सहकारानं लावलेला लळा, कुस्तीचा डाव आणि जगात भारी कोल्हापुरी पायतानराव। सध्या 51,000च्या कोल्हापुरी पायतानानं इटलीच्या माणसावर जादू केली। पायात कोल्हापुरी पायतान असलं म्हणजे अंगावर मुठभर मास आपसूक चढतंय। चालण्यात आणि वागण्यात रुबाब आला म्हणून समजा, ह्यो इफेक्टच कोल्हापुरीचा। आणि ह्योच इफेक्ट इटलीच्या एका माणसावर झाला आणि गाठलं कोल्हापूरच्या राजेंद्र शिंदेंना आणि दिली ऑर्डर एका अटीवर। निमकी अट हाय तरी काय, ऐका। तर त्यांची अशी इच्छा होती की हे चप्पल न बनवलेलं असलं पाहिजे, तुम्ही पण तुमच्या आयुष्यात न बनवलेलं पाहिजे आणि या चप्पलचा फोटो काढायचा नाही, हे चप्पल फक्त माझ्या आणि माझ्याच पायात पाहिजे, म्हणून मी ते चप्पल बनवलंय। ठरलं, अट झाली मान्य। कोल्हापूरचा वाघ लागला कामाला आणि साकारली कोल्हापुरी चप्पल, ती बी एकदम दर्जा। पायतान तर झालं, पण दर काय ठरना। जाणकारांसोबत केली चर्चा आणि दर ठरला 51,000। मी जर हे चप्पल एवढं कलात्मक सूक्ष्म कला करून सर्व कला पणाला लावून केलेलं आहे, मग याची किंमत काय होईल असं दिल्लीमध्ये ज्यावेळेला वार्ताहरांच्या समोर आणि मंत्र्यांच्या समोर ज्यावेळेला ती चर्चा झाली, त्यावेळेला या चप्पलची किंमत करोडोमध्ये जाईल असं त्यांनी सांगितलं, परंतु मिनिमम रेट हा 50,000च्या आसपास याचा होईल हे फायनली त्या ठिकाणी आम्हाला समजलं गेलं। त्यानंतर मी हे 51,000ची चप्पल आहे असं सांगू लागलो आणि तशी न्यूज झाली। राडासारख्या कंपनीला कोल्हापूरच्या वस्तादांनी आसमान दाखवलंय। कोल्हापूरची माणसं तशी गुळासारखी गुळमाट, पण वाकड्यात गेल्यावर कार्यक्रम केला म्हणून समजा। कोल्हापुरी पायतान खायचं का घालायचं ही ज्याच्या त्याच्या स्वभावावर असू द्या। माग सरू नको तू इटलीच्या मर्दा, पायात घाल कोल्हापुरी पायतान एकदम दर्जा। कोल्हापूरवरनं रणजित माजगावकर, साम टीव्ही।